नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळामोरे या चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे भिवंडी कोणगाव मैदानामध्ये आणि खूप सुंदर असे एवन जोडी पाहिली आहे. मैदानामध्ये गुलाल प्राप्त झालेले आहेत. दादा तुमची ओळख सांगा. दादा आम्ही टिटोला मड रॉकेट ग्रुपचे. आम्ही हा लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी यांच्याकडून घेतलेला आहे. आता आपल्याकडे येऊन त्याला एक सध्या 15 ते 20 दिवस झाले आता. आणि आतापर्यंत तो गुलालामध्ये आता 3-4 गुलाल ते कंटिन्यू झाले. आणि माझे मित्र वाशिंद वेला सचिन पोलीस त्यांना काल असा एक शब्द दिला मी की मला बैल पैऱ्यासाठी हवा आहे. तर ते न कुठला विचार करता नाही काही करता एक शब्दाने आपल्याला त्यांनी बैल देऊन टाकला पैऱ्याचा. खूप सुंदर असा गुलाल प्राप्त झाला. कारण करून दाखवलं कारण दोन्ही आदत वासरे आहेत. आणि त्यासाठी कसं आपल्याला त्यांना अजून काय पुढं घडवायचे आहे त्यांना. बघू आता कसं करायचं ते आपण घडवून टाकू त्यांना. बघा लोक किल्लार घेतात, कोणी हे म्हणजे असं चांगले चांगले घेतात. तुम्ही मैसुरीमध्ये आले का बरं? म्हैसूरमध्ये कसं आहे माहिती आहे का, म्हैसूर हा खोंड भविष्यामध्ये लवकर कमी पडत नाही. त्याचा स्पीड आहे तो वाढत पुढं जातो आहे. आणि तसं व्हाईटमध्ये तो भविष्यामध्ये एवढा काही चालत नाही. जास्तीत जास्त 2-4 मैदानं खेळल्या त्याच्यानंतर तो रिवर्स होत जातो आहे. म्हैसूरमध्ये चांगले चांगले नंदी आपले मथुर बघा, अजून भविष्यामध्ये पुढचे नंदी एकदम चांगलेच पळतात टॉपमध्ये. भुंगा आहे सारा. भुंगा आहे, सैराट आहे. हां, त्याच्यामुळं म्हैसूर म्हणजे चांगलं आहे. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं दादाने सांगितलं. दादा काय रुपयाला खरेदी झाली? आपण हा एक त्याचा व्यवहार नाही केला. लक्ष्मण ड्रायव्हर तुम्हाला माझ्या भुंगा ज्यांनी केलेलं आहे, त्याला तो माझे मुंबईमध्ये त्याला पहिल्यांदा आपण उतरवला लक्ष्मण ड्रायव्हरला. म्हणजे कमीत कमी माझे 15 वर्षाच्या पुढचे संबंध आहेत त्याचे आणि माझे. त्याला म्हटलं त्यांनी घोड्यामध्ये त्याला पळवला. त्याला म्हटलं मी की मला लक्ष्मण मला वासरू पाहिजे. त्याचा व्यवहार म्हणून त्यांनी आपल्याकडून केलेला नाही. एका शब्दाने त्यांनी आपल्याला वासरू देऊन टाकला आणि तो आपण घेऊन आलो. बघा आज लक्ष्मण ड्रायव्हरचं सुद्धा खूप नाव गाजतंय. कारण आज मुंबईमध्ये टॉपचा A1 जोडी म्हणजे 20 लाखाची खरेदी मिलिंद शेठ पाटीलने केली म्हणजे भुंगा. आणि आज त्या भुंगाने अखंड महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना A1 जोडीचं नाव एक लौकिक करतोय. लवकर करून दाखवलं. आणि त्यांच्याचकडनं तुम्ही आज हा घेतलाय खोंड. खोंड. काय नाव ठेवलंय? त्याचं नाव सिकंदर आहे. आणि आता लक्ष्मण ड्रायव्हरला पण इतरचं मैदान नाही झालं. खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तेव्हा पण लक्ष्मण ड्रायव्हरचं तेजही आपण उतरवलं आणि ती चांगली प्रेक्षणीय लढत झाली. कांबाकरांचा शंभू आणि आपला लक्ष्मण ड्रायव्हरचा तेजा आणि पंडित शेठ म्हात्रे गोलवली यांचं सोने होतं. एकदम खूप सुंदर गाडी एकदम पळाली. सुंदर गाडी पळाली. आणि तेजाने सुद्धा गुलाल चांगला असा गुलाल प्राप्त करून दाखवला. प्राप्त करून दाखवला. काय सांगाल लक्ष्मण ड्रायव्हरकडं आजकाल भरपूर प्रेक्षक वर्ग सुद्धा वळतोय आणि खरेदी विक्री सुद्धा चांगली चालते. त्याचं व्यवहाराचा दृष्टिकोन बोललं तर तो एकदम सच्चा माणूस आहे या क्षेत्रामध्ये. तो लोकांना असं म्हणजे वासरं घेऊन आदातमध्ये आणि तो घडून वासरं देतोय. त्याचं नाव एकदम तिकडे शिर्डी, नगर, नाशिक भागात तो एकदम टॉपमध्येच आहे. बघा मित्रांनो आज मुंबईचे आपले मिलिंद शेठ आणि त्यांना जो भुंगा दिलेला आहे त्याच मालकाकडनं लक्ष्मण ड्रायव्हर त्यांच्याकडनं आज हा खोंड घेतलेला आहे. आणि 3 गुलाल सुद्धा प्राप्त झालेले आहेत. दादा आज पैऱ्यामध्ये जे पळाले त्यांचे सुद्धा नाव सांग. ते आमचे माझे मित्र वाशिंद वेला, सचिन दादा पोलीस त्यांना मी काल एक असाच शब्द दिला म्हटलं मला बैल पाहिजेल पैऱ्यासाठी. त्यांनी कुठलाच विचार नाही केला आपल्याला. कुठला वासरू पळणार आहे, काय पळणार आहे त्यांनाही माहिती आहे. आपण या क्षेत्रामध्ये टॉपमध्येच गाडी खेळतोय. त्याच्यामुळे त्यांनी एका शब्दाने आपल्याला देऊन टाकलं. बघा मित्रांनो आज पैऱ्याचे मालक सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. आणि दादा तुमची ओळख सांगा. नमस्कार, मी सचिन देसले, वेले वासिन. आज तुम्ही सुद्धा एक चांगल्या पदावर आहेत. आणि नाव सुद्धा तुमचं खूप शर्यत क्षेत्रामध्ये गाजतंय. तुम्ही सुद्धा एक A1 जोडीमध्ये आज दोन्ही खोंड पळवले. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आमचे खूप घरातले संबंध आहेत. दादासाहेबांचा कॉल आला का बाबा बैल पाहिजे, बोलू घेऊ. लगेच त्यांना येसच सांगितलं, बोलू घेऊन जाऊ. आणि मी पण मग नाईट केली आणि मग आज ड्युटी इकडे आलो म्हणजे. आणि आपले सोनारपटचे जयेश दादा आहेत, आमचे लवकुश ब्रदरवाले आहेत, नेरे पनवेलवाले. बागड आहे, बागड पण चाललाय खाली आता. बघा एक प्रशिक्षणासाठी तुम्ही सुद्धा उत्तम असे काम करता आणि खूप चांगले असं काम करत आहेत. कशी आहे तुम्हाला आवड निर्माण झाली या क्षेत्रात? आमच्या आजोबांपासूनचा छंद आहे हा. आणि त्याच्यामुळं मग तो वारसा कुठेतरी चालू आहे आमचा. काय सांगाल आज शहरी क्षेत्रात जो आनंद आहे तो एक रक्तातलाच नाद आहे.
हो, रक्तातला नाद असण्यापेक्षा जे डिप्रेशन असतं किंवा काय टेन्शन असतं तिकडे आल्यानंतर तेवढ्या वेळापर्यंत सगळं रिलॅक्स होऊन जातो आणि मग पुढच्या 7 दिवस 8 दिवस आपण जे काही वर्क करतो त्याच्यासाठी आपण एकदम फ्री माइंडली असतो आणि मग तेवढ्यासाठीच हा छंद. दुसरा काय याच्यामागे हा का आमचा प्रोफेशन नाही आहे किंवा आपण इथं का जुगाराच्या दृष्टिकोनातून कुठला बघत नाही. इकडे हा फक्त छंद म्हणून मग ती शर्यत 1,000ची असो 2,000ची असो किंवा मग ती किती रुपयाची असो आपण फक्त गुलालासाठी हा छंद करत असतो. बाकीचं याच्यामध्ये कोणताही असं आपल्याला हे नाही का बाबा आपण खूप मोठ्या रकमेवर गाडी खेळणं किंवा मग जसा जोडेल त्या पद्धतीने आपण गाडी खेळत असतो. बघा मित्रांनो, एक माणसाचा कुठेतरी स्ट्रेस कमी होण्यासाठी आणि हा आनंद म्हणजे माणसाला कुठेतरी एक विसावा म्हणून लोकं कुठेतरी एक फार्म हाऊसवर मजा करण्यासाठी जातोय. तसंच आपण एक मैदानामध्ये खेळ खेळण्यासाठी येतो. बरोबर आहे, तसाच आहे आणि हा आपली कुठेतरी जमिनीशी नाळ जुडलेली आहे आणि मग त्यामुळे मग आपल्याला हा छंद जोपासलाच पाहिजे. खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. दादा आज खूप चांगली अशी जोडी पळाली. काय सांगाल दोघांबद्दल? हो, तो सिकंदर म्हणजे एकदम टॉपचाच वासरू आहे ते. त्याच्या जोडीला आमचा वासरू बनणं म्हणजे आमचं भाग्य असं समजतो आम्ही. आणि आज बागड पण निघालाय. बघा मित्र खूप आपला जो सुंदर बागड. दादांचाच बागड आहे आणि खूप सुंदर असा बागड सुद्धा मैदानामध्ये नाव गाजवतोय तुमचं. काय सांगाल बागडबद्दल? बागडनी तर त्याच्या आयुष्यात खूप स्ट्रगल केलाय. म्हणजे त्याचा एका डौलाने तो हँडिकॅप आहे. एक डोला गेला त्याचा आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे डिस्टर्बच होतो. मग त्याच्यानंतर काय कुठेतरी 26 जानेवारीच्या मैदानामध्ये आम्हाला बागडला पायरा दिला नव्हता कोणी. 2-4 जणांना फोन केला होता, की "बाबा पळत नाही, पळत नाही." पण मग बागडनी त्याच्या स्वतःच्या जीवावर मग तो आमच्या विक्रम भाऊ आहेत आणि त्यांच्या ताई आहेत, हर्षला ताई म्हणून आणि रोहन भाऊ आहेत. यांच्याकडे तो घेऊन गेले, बोल भाऊ माझ्याकडे पाठवून द्या बागडला. मग ते सगळं बागडचं संगोपन, बागडला जे काय आहे ते सगळंच खुराकापासून तर मग त्याचा शर्यतीला लागणारे पैसे पण ते माझ्याकडनं घेत नाही. म्हणजे सगळं बागडचं आवड आणि फक्त माझ्या लेकीच्या नावासाठी ते करतात. तो बघा ना बागडची मस्ती कशी चालू आहे. बघा मित्रांनो बागडला धरायला म्हणजे एक 4-5 माणसं बागडला धरायला लागतात. म्हणजे बागड आज असा तयार करणं हे त्यांचं त्यांचं श्रेय आहे सगळं. ते विक्रम भाऊ आणि रोहन भाऊचं. एवढा याला आणि आता बागडनी आता नाव दिला होता. पण ते रांजणवाल्यांनी बागडवर नाव फिरवलं आहे. आणि खूप चांगलं दादांनी सांगितलं आणि दादा या शर्यत आणि बागड क्षेत्र म्हणजे एका डोल्याने हँडिकॅप एका डोल्याचं आम्ही सर्जरी करून घेतली. एकदम म्हणजे 4 डॉक्टरांचं युनिट बोललं होतं आणि त्या युनिटनेच मग त्यांच्यावर सर्जरी करून एका डोळ्याने हे केलं त्याला. मित्रांनो बघू शकता खूप चांगला असा खोंड आहे आता आणि एक डोळ्यामध्ये अनुपारा असून सुद्धा एवढी त्याच्यामध्ये धमक आणि रग दिसून येते. खूप चांगलं दादा महादेवाच्या नंदीला सांभाळलेलं आहे आणि आज शर्यत क्षेत्रामध्ये एक आवड आणि या मातीमधला जो खेळ शेतकऱ्याचा खेळ जोपासला जातोय. काय सांगाल? हो, बरोबर आहे आणि कसं आहे ह्या खेळाला खेळासारखाच आपण बघितलं, खेळाचा दर्जा दिला, तरच त्याच्याकडे हे आहे. नाहीतर इकडे जर जुगार किंवा यांच्या अनुषंगाने जर आपण बघितलं, तर मग इकडे मजा नाही आहे. इकडे आपण तो नंदींचा खेळ आहे, त्या नंदींच्या खेळासारख्या पद्धतीनेच आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि तसंच खेळ खेळला पाहिजे. हां. बघा मित्रांनो खूप चांगलं असं दादाने सांगितलं आणि आज तुम्ही सुद्धा सरकारी नोकर आहेत. खूप सुंदर असे तुम्ही खेळ खेळत असता. काय सांगाल आज सिकंदर एक लक्ष्मण ड्रायव्हरचं सुद्धा नाव आहे आणि त्यांच्याकडनं दादांनी खरेदी केले. दादांबद्दल काय सांगाल? दिनेश दादांचे आणि आमचे खूप फॅमिली रिलेशन म्हणजे आमच्या आजोबांच्या काळा आणि ते वेळेपासून आणि त्यांचे आमचे घरातले रिलेशन आहेत. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये दरार किंवा असं काही नाही आणि आता कंटिन्यूअली ही जोडी पळत राहणार आहे सिकंदर आणि हिराची. कारण दोन्ही पण एकाच सेम एजचे आहेत. का तो पण बच्चू आहे, हा पण बच्चूच आहे. आज सिकंदरला सुद्धा तोडात तो तोड दिली हिराने. काय सांगाल? हिरा आमचे साईभाऊ आहेत, साईभाऊ पालवे कोसल्याचे आणि हरेश भाऊ आणि मी आम्ही तिघांनी ते वासरू घेतले. आम्ही इकडे 26 जानेवारीच्या मैदानाला इथं पळताना बघितलं होतं त्याला आणि मग तेव्हा आमच्या फक्त तिघांच्या नजरेत पडला. साईभाऊ बोलले, भाऊ साहेब आपल्याला हे वासरू घ्यायचं तर बोललं घ्यायचं." बघा खूप चांगलं दादांनी सांगितलं. दादा आज सिकंदरने गुलाल प्राप्त झालेला आहे. सिकंदर बागडची गाडी केली. बघा मित्रांनो दादांना सांगूया आज सहकारी सुद्धा सोबत आहेत. दादा तुमची ओळख सांगा. सागर गायकर. काय सांगाल आज खूप चांगली अशी यवन जोडी पळाली कारण दोन्ही महादेवाचे नंदी एकच क्वालिटीचे आहेत आणि वयामानात सुद्धा तेवढेच आहेत. काय सांगाल? चांगली गाडी पळाली, जुलून पळाली, सुट्टीपासून चांगलीच गाडी पळाली. शेवटपर्यंत चांगले झाले. समोरची गाडी पण चांगलीच होती, आपल्याला वाड्याची होती ती. कसा वाटतो आजचा आनंद कसा वाटतोय? एकदम खुश आहेत पोरं.
पहिल्यांदा आपण याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये पळालो शंकरमध्ये, नंतर ते याच्यामध्ये पळालो ना, घोड्यामध्ये चालूच होता बैल. हो का? हो चांगला. बघा मित्रांनो, आणि जी प्रॅक्टिस असते ती घोड्यातच असते का? हा घोड्यात बैला चालूच असते. पवंडीला पण आपण नेतोय नदीवर. हो का? हा बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलं. दादांना सुद्धा विचारूया. दादा, तुम्ही सिकंदर हे नाव ठेवलं, जसं काही तो जणू 81 सिकंदर सारखाच तो दिसतोय. हा म्हणून तर नाव तसं ठेवून दिलं आपण त्याला सिकंदर. कारण त्याचा जो हावभाव आणि त्याची जी रंगरूप आहे पूर्ण ते सेम तसंच दिसते. पूर्ण पूर्ण त्याचं शरीरदृष्टी, त्याचं रंग, रूप, शिंगोटी पूर्ण ते त्या सिकंदरसारखंच दिसतं. त्याच्यामुळं आपण चला सगळे पोरं म्हटले की आपण त्या सिकंदरच नाव ठेवून द्यायचं. येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी एक वेगळाच इतिहास बघायला मिळणार. जरूर, जरूर मिळेल. बघू आता तुमच्या आशीर्वादाने आणि सर्व आपले ग्रुपचे पोरं आहेत, रॉकेट ग्रुपचे. परत आपले सचिनदादा पोलीस यांच्या ग्रुपमधून भविष्यात बघू आता काय करतील ते आता, आहे का नाही? कारण आज मित्रमंडळी सांभाळून शर्यत क्षेत्रात टिकू शकतोय. हां, आता हे मित्रमंडळ नसेल तर शहर क्षेत्रात नाही आहे आणि याच्याने एक दुसऱ्याचं कामही नाही आहे. याला आपल्या सर्व ग्रुपची पोरं, सर्व गावची माणसं हे सर्व एकत्र पाहिजे आपल्याला, तरच आपण हे क्षेत्र टिकू शकतो. बघा, आज तुम्ही सुद्धा शहर क्षेत्रात खूप तुमचं सुद्धा नाव आहे. कारण मागील काळामध्ये सुद्धा तुम्ही एक नाव गाजवलेलं आहे मैदानामध्ये. आणि आज तुम्ही सिकंदर घेतलाय आणि तो तसं करून दाखवेल ती धमक त्याच्यामध्ये दिसते. काय कशा पद्धतीने बैल, आता तुम्ही तर नवीन खोंड घेतलेला आहे. कशाप्रकारे त्याचा व्यायाम आणि खाद्य त्याचं आहे? त्याला खाद्य पूर्ण सर्व 5-6 प्रकारचं खाद्य आहे त्याला, पूर्ण मिक्स आहे त्याला आणि त्याला रोज संध्याकाळी जवळ-जवळ अर्धा ते 1 किलोमीटर चालवणं, पवंडी टाकणं. नाही आपण शर्यतीशी गेलो तर त्याला मग 8 दिवसांनी पवंडी टाकणे एक. पवंडी टाकून त्याचा व्यायाम कंटिन्यू चालू आहे आपलं आणि बघू त्याचा भविष्यामध्ये तो दाखवून देईल आपल्याला. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. दादा, जाता-जाता तो एकच प्रश्न विचारेल. आता जो 22 तारखेचा जो मैदान पडतोय, कळंबोरीची वाडी, 3 फेऱ्याचं मैदान. तिथे सिकंदर काय दिसेल का? काहीतरी असा इतिहास घडवलेला दिसेल का? 100% सिकंदर तिथे दिसणारच तुम्हाला आणि बहुतेक करून तर आम्ही ही जोडी पळवण्याचा प्रयत्न करू. बघू आता पुढच्या भविष्यामध्ये कसं काय करायचं ते नियोजन सचिनदादा पोलीस करतील आणि मग बघू आता पुढचे. बघा, आज तुम्ही एक सुपर डुपर जोडी घेऊन आलेले आहेत आणि खूप सुंदर जोडी पळाली मैदानामध्ये. खूप नाव घेतलं जात होतं. आणि आजच्या गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू.